तर जाऊया मैदानामध्ये. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले डावला होते सुरुवात. अंतिम दिवसातील पहिली लढत, क्वालिफायर 1 ची मॅच. ऐश्वर्य खोपकर गोलंदाजी मार्गावरती तयार. पहिला बॉल हलक्या हाताने टॅप केलाय, दिशा दिली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता, त्यावरती सिंगल घेतली आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल घेतल्यानंतर धावफलकाचा शुभारंभ केला जातोय एका धावेनं. चांगली लढत होईल. खरं तर या हंगामामध्ये इतिहास घडवलेला आहे अमृतेश्वर क्रिकेटला मोठ्या संघानं. या अगोदर देखील आपण चर्चा केली आहे. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासात पहिल्यांदाच अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा हा संघ आपल्याला बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. यावेळेस इनसाइड आउटचा स्ट्रोक आहे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. अमोल तिकडे प्रयत्न करतायत. प्रयत्नांचा हात अपुरा पडेल. पाठवला बॉल अजिंक्यने सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खेचून मारलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता, कव्हर्सला ढकललाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, तोपर्यंत सिंगल साठी प्रयत्न आहे. यशस्वीरित्या सिंगल पूर्ण केली जाईल आणि धावफलक एका धावेने पुन्हा एकदा पुढे जात आहे 6 या अंकावरती. क्वार्टर फायनलची मॅच तुम्ही आठवू शकता. तिकडे संघ अडचणीमध्ये सापडला होता. बाकीचे फलंदाज निराशा त्यांनी केली होती, डगआउटच्या दिशेने आराम करत होते. मात्र अजिंक्यने ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली, आपल्या संघाला सन्मानजनक धावफलकापर्यंत पोहोचवलं आणि त्यानंतर एक चांगली गोलंदाजी देखील त्याने केलेली. यावेळेचा बॉल फुलटॉस होता, लॉफ्ट करायचा प्रयत्न आहे. कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केले बॉलला, झेल तर टिपलं जात आहे. मात्र तिकडं नक्कीच अजून फलंदाज पंचांकडे आशेच्या नजरेने पाहतायत. येस, भीमरसाठी नक्कीच आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पडताळणी करणार आहोत. फलंदाजांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी तिकडे फलंदाजाला बाद दिले, मात्र तिसरे पंच काय कळवणार हे नक्कीच पाहायचं आहे, कारण अतिशय महत्त्वाचा सामना आहे. इकडे या मॅचमध्ये जो संघ विजय होणार तो संघ आपल्याला टॉप 4 मध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे, म्हणजे सेमीफायनलसाठी पात्र होणार आहे. जरी सामना पराभूत झाला तरी त्या संघासाठी एक संधी नक्कीच असणार आहे. मात्र इकडे रिस्क घेण्याची कुणालाही खरं तर गरज नाही आहे. तो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनलसाठी पात्र होणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाची मॅच आहे. एक एक बॉल, एक एक धाव या मॅचमध्ये अतिशय निर्णायक असणार आहे. नक्कीच तिकडे फलंदाजाला थोडासा डाऊट आहे. हा चेंडू कदाचित वेस्ट हाईटच्या वरचा असावा, त्यामुळे लगेच तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. भैरवनाथ करंडक-कुळे ही स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये पहिलाच प्रयत्न आयोजकांचा आणि यशस्वीरित्या प्रयत्न नक्कीच होताना पाहायला मिळतोय. ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्यामध्ये त्यांना यश आलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या शिरोपेचात मानाचा तुरा होणारी ही स्पर्धा मागचे 5 दिवस आपण अनुभवलेली आहे, आपण पाहिलेली आहे. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट अगदी 5 दिवस सलग 5 दिवस आपण पाहिलं. चांगली बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग देखील अगदी 3 झेल नक्कीच या 5 दिवसांमध्ये आपण पाहिले, जे कित्येक काळ क्रिकेट रसिकांच्या हृदयावरती अधिराज्य करतील. पहिल्या दिवसामध्ये रोहन मालपोटेचा तो झेल असेल, दुसऱ्या दिवसामध्ये आपण आदित्य शिंदेचा झेल पाहिला, चौथ्या दिवसामध्ये आपण ओमकार शेलरचा देखील झेल पाहिलेला आहे. आणि हा चेंडू खराब आहे, भीमर पंचांनी कळवलाय जीवनदान इकडे शुभम सुतार यांना. आधी नक्कीच तो डाऊट होता मनामध्ये, कदाचित वरती असावा वेस्टच्या, आणि तेच होताना पाहायला मिळेल. रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय. भीमर आणि उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. येस, जे फलंदाज स्ट्राईकला होते तेच आपल्याला ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. आता पंचांनी तिकडे जर नाबाद दिलं असतं आणि बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतला असता तर ती एक धाव नक्कीच काउंट केली गेली असती. मात्र पंचांनी बाद दिलेला आहे, त्यामुळे जे फलंदाज ऑन स्ट्राईकला होते तेच आपल्याला ऑन स्ट्रायकिंग एंडला खेळताना पाहायला मिळतील. यावेळचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज मागच्या बाजूला चेंडू आलाय. थर्ड मॅन रिझन मध्ये फ्रीडचा बॉल होता, जास्तीचा तिकडे नुकसान झालेलं नाही. अमृतेश्वर क्रिकेटला मोठा संघाला सिंगल दरम्यानच्या चेंडूवरती घेतली जाते. 8 धावा धावफलकावरती.
5 षटकांच्या लढती आहे आणि नक्कीच 5 षटकांमध्ये या अगोदर देखील म्हाळुंगे संघानं 60 धावा डिफेन्स केलेल्या आपण पाहिल्यात. त्यामुळे नक्कीच त्यांचा देखील प्रयत्न त्याच धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा असेल. फुलवट्याचा बॉल खोदून काढले, चांगला फटका आहे, अतिशय सुंदर बॉल होता. मात्र तितक्याच चतुराईनं आणि समयसूचकतेनं अजिंक्यनं फक्त चेंडूला दिशा दाखवली, पॉईंटच्या दिशेनं ढकलले बॉलला आणि या चांगल्या बॉलला सन्मान देत असताना एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली आहे. धावफलक पुढे जाईल 1 धावेनं 9. एक चौकार आला, त्या व्यतिरिक्त मात्र शांत ठेवले आतापर्यंत ऐश्वर्याने दोन्ही फलंदाजांना. चांगली गोलंदाजी होती आणि या चांगल्या गोलंदाजींचा सन्मान देखील फलंदाजाच्या माध्यमातून खरं तर केला जातोय. यावेळेचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, मात्र तिथे बोट रोल केलेत, फिंगर रोल केलेले आहेत. टप्पा पडला, बॉल बाहेरच्या दिशेला निघालाय, वळण घेतले बॉलनं. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल. पहिलं षटक संपलेलं आहे आणि 9 धावा धावफलकावरती. दोन्ही टीमसाठी चांगली सुरुवात म्हणता येईल. 9 धावा बनवल्यात, इकॉनॉमिकल नक्कीच राहिलाय ऐश्वर्य खोपकर. मात्र विकेट कुठल्याही प्रकारची गमवली नाहीये. ही जमेची बाजू म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगे संघासाठी महत्त्वपूर्ण मॅच. क्वालिफायर 1 जो संघ जिंकणार तो थेट सेमी फायनलमध्ये. त्यामुळे विजयाच्याच दिशेने दोन्ही प्रयत्न करतील संघ. कोणाला यश येणार, कोणाला अपयश येणार हे नक्कीच पाहायचं आहे. तर त्या अगोदर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होत आहेत. ओमकार मोहोळ या अगोदर लीग स्टेजमध्ये चांगला खेळ राहिला आहे. गोलंदाजी असेल किंवा मग फलंदाजी असेल, झेल देखील सुरेख त्यांनी टिपलेले आहेत. आणि आता या महत्त्वाच्या मॅचमध्ये अंतिम दिवसामध्ये त्यांच्या खांद्यावरती देखील बरीचशी जबाबदारी अमृतेश्वर क्रिकेटला मोठ्या संघाची आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिला बॉल राईट आर्मवरती विकेट, ऑन स्ट्रायकिंग एंडला अजिंक्य खैरे. अजिंक्य नावातच खरं तर पराक्रम आहे. अजिंक्य म्हणजे ज्याला कोणी जिंकूच शकलेला नाही आहे असा, आणि तो अजिंक्य ऑन स्ट्रायकिंग एंडला. आणि पहिल्या दिवसामध्ये लीग स्टेजच्या मॅचेसमध्ये नक्कीच अजिंक्यनं त्या नावाला न्याय देण्याचं काम केलंय. इकडे बाउन्सर हाताळलाय. मोठी अपील होती, मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहे. त्यांना ठाऊक आहे हा चेंडू शरीराच्या साह्यानं यष्ट्यांच्या मागे गेलाय. नॉट आऊट तिकडे कळवलंय. डॉट बॉल नक्कीच येताना पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाच्या सुरुवात औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या एंडनं ओमकार मोहोळची सुरेख होते. पहिलाच बॉल बाउन्सर, परफ्यूम डिलिव्हरी, कानाला शिट्टी वाजवत चेंडू निघालाय. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं पुल केलाय बॉलला. मिड विकेटच्या रिजनमध्ये सिंगल तिकडे घेतली जाईल. सिंगलच्या साह्यानं धावफलक दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करताय 10. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचा आवाज आपण ऐकलेला आहे, ऐकणार आहोत, मावळ तालुक्याचे सुप्रसिद्ध समालोचक निवेदक योगेश भाऊ सावळे यांचं देखील प्रामुख्यानं आगमन होत आहे. सर, आपलं देखील भैरवनाथ करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. दहा धावा धावफलकावरती आहे. पुढचा बॉल, यावेळेस बॉल पुल केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, गॅप आहे मोठा, होणार नाही धावेंचा तोटा. पाठवला बॉल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. आखूड टप्प्याचा बॉल होता आणि शरीराच्या दिशेने होता, त्यामुळे मुवमेंट लवकर पाहायला मिळाली आपल्याला फलंदाज शुभम सुतार यांची. आणि तिकडे स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. चौकार येतोय. चौकाराच्या साह्यानं वेग घेईल धावफलक. 14 या अंकावरती पोहोचत आहे. दुसरं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे या पॉवर प्लेच्या षटकांचा फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न फलंदाजांचा आहे. 2च क्षेत्ररक्षक, एक डीप स्क्वेअर लेगमध्ये आणि एक डीप विकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आहे, सोडून दिलाय. पंचांनी तिकडे मात्र वाईड बॉल कळवलाय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे, यावेळेस झेल टिपला जाईल आणि पहिल्या विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक पहिला बसतोय तो म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगे संघाला. संघाचा बाहुबली फलंदाज शुभम सुतार होत आहेत बाद. विकेट क्रमांक 1.
शोधना कम चिल्लाना ज्यादा है मैं बस्ती का हस्ती मैं मालूम का किधर से आता पीछा हूं बेबी 15 धावा धावफलकावरती आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ जो नक्कीच शिल्लक आहे. मात्र एक मोठी विकेट आलेली आहे. ओमकार मोहोळ लेदरचा जो अनुभव आहे तो नक्कीच दाखवतायत. वारंवार आपल्याला तिकडे आखूड टप्प्याचे बॉल पाहायला मिळाले. या अगोदरच्या बॉलवरती चौकार देखील आला, मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा बॉल होता. पुल केला शुभम सुतार यांनी, क्षेत्ररक्षक सरळ निवडलाय आणि विकेट आली. रणनीती आखली होती, ती स्ट्रॅटर्जी आखली होती खरं तर अमृतेश्वर क्रिकेटला मोठा संघाने. त्या स्ट्रॅटर्जीवरती बनून राहिले, शेवटपर्यंत विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचं फळ त्यांना मिळाले. विकेट आली. नवीन फलंदाज मुळशी तालुक्याचा ढाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये येतोय. रामकृष्ण हरी पाडाळे. मोठी जबाबदारी आता पहिली विकेट आल्यानंतर. क्रिकेट या खेळामध्ये शॉर्टकट नाहीये. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मेहनतीने आणि प्रामाणिकतेने मिळवावी लागते. या अगोदरचा संघर्ष आपण मोठा संघाचा पाहिला आहे. त्या संघर्षाला यश येतं नक्कीच या हंगामामध्ये, विशेषतः या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळतंय. आणि ही स्पर्धा खरं तर ऐतिहासिक राहिली आहे. ज्या संघांना बक्षीस पात्र फेरी गाठता आली नव्हती, बऱ्यापैकी 3 संघ आपल्याला असे मिळालेत त्यांनी बक्षीस पात्र फेरीमध्ये या सीझनमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे नक्कीच सर्वांच्या लक्षात राहील, आठवणीत राहील असं ही स्पर्धा. यावेळेस फुल टॉस, खराब बॉल आहे, खेचून मारलाय, चाबूक शॉट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार चेंडू, चौकार, 4 धावा. दोन षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे संघाच्या 20 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. 11 धावा या षटकामध्ये खर्च केल्या ओमकारनं. मात्र त्या 11 धावा खर्च करत असताना एक महत्त्वाचा फलंदाज त्यानं डगआउटच्या दिशेला पाठवलाय. ही जमेची बाजू या षटकामध्ये मोठा संघासाठी राहिली आहे. तर 2 चौकार आलेले आहेत. तो कॉन्फिडन्स आता नक्कीच फलंदाजांकडे असेल. तिकडे फलंदाजी देखील आता बहरताना पाहायला मिळेल. अजिंक्य आहे, सेट बॅटर आहेत. हरी पाडाळे आत्ताच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, त्यामुळे पुढचं बॅटल रंगेल. कारण ऐश्वर्य कोपकर वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येत आहेत स्पेल आपलं पूर्ण करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर दी विकेट. भरे पॉवर हाऊस एंडनं पहिलाच बॉल फुलर लेनचा आहे, खोलवर टप्प्याचा आहे, भेदक मारा. अक्षरशः आज ऐश्वर्य कोपकर मात्र तो घातक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. त्याला देखील माहिती आहे या मॅचचं महत्त्व. एक एक मॅच तुम्हाला एक एक बॉल अतिशय महत्त्वाचा आहे. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाणेकर, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड या 2 मान्यवरांचं स्पर्धेच्या निमित्तानं आगमन होत आहे. भैरवनाथ करंडकामध्ये दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. या हंगामामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे संघ पाहायला मिळाला. सलग दुसऱ्या वर्षी सभापती करंडकावरती त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे. त्यामुळे तो आत्मविश्वास म्हणजे या अगोदरची जी स्पर्धा होती त्याच स्पर्धेमध्ये त्यांनी तो मान पटकवलेला आहे विजेतेपदाचा. त्यामुळे इकडे देखील त्याच आत्मविश्वासाने ते खेळताना पाहायला मिळत आहेत. कारण जर लीग स्टेजच्या मॅचेसमध्ये आपण पाहिले बलाढ्य संघ होते, तगडे ताकदवान संघ होते. 5ही संघ समसमान ताकदीचे असताना त्यांनी 5ही संघांना अक्षरशः 4ही मुंड्या चित करत बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. यावेळेचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. कनेक्शन पुन्हा एकदा होऊ शकलेलं नाही. टाइम आतापर्यंत खरं तर करता आलेला नाही. बॉलला हरी पाडाळे यांना सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. 25 धावा धावफलकावरती आहे आणि हरी पाडाळे यांना देखील माहिती आहे ऐश्वर्या प्रतिस्पर्धी संघातील प्रमुख गोलंदाज आहे. त्याच्याकडे ते अस्त्र आहेत फलंदाजांना बाद करण्यासाठी किंवा बीट करण्यासाठी. त्यामुळे ऐश्वर्याला सन्मान देण्याचा प्रयत्न नक्कीच आहे या षटकात. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे. धीम्या गतीने आलाय बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज होतोय. अजिंक्यला देखील तेवढी उसळी कदाचित अपेक्षित नव्हती आणि बॉल येईल डॉट. 25 धावा आहेत धावफलकावरती. कमालीचं षटक, जळत्या आगीचे निखारे अक्षरशः आत्ता मात्र मैदानाच्या आतमध्ये ऐश्वर्य खोपकर हाताळताना पाहायला मिळतोय. यावेळेस रिव्हर्स, चांगला फटका आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. टप्पा पडलाय, बॉल अतिरिक्त राईज होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. भैरवनाथ करंडकाचा थरार
चेंडू सीमारेषा पार फरार. येतोय 4 धावा. चौकार. तीन षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद. 29 धावा धावफलकावरती आहेत माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे संघाच्या. चौथ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्गावरती योगेश मोहोळ येत आहेत. संघाचे कॅप्टन आहेत. क्वार्टर फायनलची मॅच आठवू शकता. 18 धावा डिफेन्स करायच्या होत्या. पहिल्या 3 बॉलवरती 3 विकेट्स आल्या. त्यानंतरच्या 2 बॉलवरती 2 सिक्स आले. एक बॉल 6 धावेचा सामना होता. यावेळेस आखूट टप्प्याचा बॉल. हारी पाडाळेचा वार. चेंडू सीमारेषेच्या पार. वाघाची दहाड. फोडला पाड. षटकार. पहिल्याच बॉलवरती योगेश मोहोळ यांचं स्वागत केलेलं आहे षटकारानं. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पायावरती टाकायची चुकी केली आणि तिकडेच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवला बॉल 6 धाव्यांसाठी. चांगली सुरुवात या षटकाची माळुंगे संघासाठी. 35 धावा धावफलकावरती षटकाराच्या सहाय्यानं धावफलक पुढे जात असताना पुन्हा एकदा उडवलाय बॉल. यावेळेस फटका फसलाय. अमोल येत आहे चेंडूच्या खाली. अंदाज घेतायत झेल टिपला जाईल आणि विकेटचं होतंय पतन. मोठा मासा गळाला. बडी मछली जाल में. हरी पाडाळे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. यश अर्थात युवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. नवीन फलंदाज. जर आपण पाहिलं तर तसंच तसं प्रत्युत्तर दिलं योगेश मोहोळ यांनी. संघाचे कॅप्टन आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला. मात्र दुसऱ्या बॉलवरती मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. विकेट आली आहे दुसऱ्या क्रमांकाची. आता मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करण्यासाठी यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिलाच बॉल. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. गॅप मध्ये आहे. बीच में से मिली दरार और उसमें से जड़ दिए रन 4. पहिलाच बॉल पाठवला यशनं सीमारेषेच्या पार. चौकार. 4 धावा. एक 39 धावा चौकाराच्या साह्यानं धावफलक पुढे जाते. पहिल्याच बॉलवरती यशच्या बॅटमधून येतोय चौकार. मिड विकेटच्या दिशेनं गॅप तिकडे होता फार आणि त्याच गॅपमधून चेंडू खेळून काढला. पुन्हा एकदा फुल टॉस. इकडे नो लुक फटका खेळायचा आहे. मात्र तिकडे पुन्हा एकदा जे पाहिजे होतं ते मात्र साध्य होतंय. अलॉंग द कार्पेट चेंडू दुसरा सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 इन रो. चौकार. फाईन लेगच्या दिशेने फटका खेळायचा होता. बॅटच्या अक्षरशः टोला बॉल लागतोय. मिड विकेटच्या रिजन मध्ये पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. यावेळेसचा बॉल मात्र शरीराचा वेध घेणारा आहे. सिंगल साठी प्रयत्न आहे. कोणचं सांगतील तिकडे लेग बाईच्या स्वरूपाची सिंगल.
फलंदाजांना मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावफलक एका धावेने पुढे जाईल 44 या अंकावर. चौथं षटक सुरू आहे. सेट बॅटर अजिंक्य 8 बॉलमध्ये आतापर्यंत 15 धावा बनवल्यात. आता डेट ओव्हरच्या षटकांकडे नक्कीच सामना झुकतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळलाय. गॅपमध्ये स्ट्रोक अक्षरशः क्षेत्ररक्षक के मस्तक परदस्तक देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये येतोय. खणखणीत चौकार 4 धावा. तेरा क्या होगा कालिया? मैंने आपका नमक खाया सरदार. 48 धावा धावफलकावरती आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 19 धाव्यांचं मागणं षटक आलं. जरी विकेट आली असली दुसऱ्या बॉलवरती तरी आक्रमण मात्र थांबलेलं नाहीये. तिकडे 2 चौकार 48 धावा आहेत. शेवटचं षटक बाकी आहे. यशच्या बॅटमधून 2 चौकार आले. अजिंक्यनं देखील शेवटच्या बॉलवरती तो चौकार खेळलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल अतिरिक्त राईज झाला. ऐश्वर्य सारखे उंचपुरे खेळाडू होते तिकडे, त्यांना देखील चेंडू अडवता आले नाही. मात्र त्यामुळे दुसऱ्या कुठल्याच क्षेत्ररक्षकाला तो चेंडू अडवता आला नसता असंच म्हणता येईल आपल्याला. 48 धावा धावफलकावरती आहे. डेट ओव्हरच्या षटकाला सुरुवात. स्लॉग ओव्हरचं षटक, ज्या षटकामध्ये गोलंदाजांचं मरण असतं असं म्हटलं जातं, त्या षटकाला सुरुवात होती. पहिला बॉल आखूट टप्प्याचा आडव्या बॅटनं फटका खेळला. मिड विकेटला यशनं सिंगल या चेंडूवरती घेतली जाईल. आणि महत्त्वाचं जमेची बाजू माळुंगे टीमसाठी अजिंक्य खैरे ऑन स्ट्राईक वरती येत आहेत. आता सेट बॅटर आहेत, ती क्षमता देखील आहे. संघाचे कॅप्टन आहेत. या अगोदर देखील चांगला खेळ या स्पर्धेमध्ये राहिला आहे, त्यामुळे त्यांचं ऑन स्ट्राईक येणं गरजेचं होतं. यावेळेचा बॉल फटका खेळायचा. वॉट अ कॅच. काय जेल मैदानाच्या आतमध्ये यश त्यांच्या मागे पुढे झेपावले आणि एक अद्भुत अविश्वसनीय नेत्रदीपक झेल टिपला जाईल. विकेटचं होतंय पतन. अजिंक्य खैरे बाद. जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. निलेश पाडाळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. 2-3 जे प्रमुख बॅटर आहेत त्यांची अनुपस्थिती नक्कीच माळुंगे टीममध्ये जाणवते. तिकडे रोशन चिवे असतील किंवा दत्ता डोंगरे असतील, आज खेळताना पाहायला मिळत नाही. कदाचित यावेळेस पहिलाच बॉल पुल केलाय. बॉलला शॉर्ट ऑन पुल, फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. पाठवला पहिलाच बॉल सीमारेषे पार. षटकार. निलेश पाडाळे बहुतांशी आपण त्यांना गोलंदाजी करत असताना पाहतो, मात्र आज फलंदाजीची जबाबदारी आलेली आहे आणि पहिल्याच बॉलवरती ताकद दाखवली आहे. षटकार खेळलाय. यावेळेस पुन्हा एकदा शफल होत त्याच दिशेला तेच क्षेत्र टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस वेगानं बीट केलंय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय आणि डॉट बॉल येईल. डगआउट मधून सेट होऊन आल्याप्रमाणे पहिल्याच बॉलवरती षटकार खेळला निलेश पाडाळे यांनी. पुढे सरसवले, पावलांचा वापर केलाय. टॅप केलाय बॉलला समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि तिकडे 2 धावा फलंदाजांनी सहजरित्या पळून प्राप्त केलेल्या आहे. चित्याची चपळाई आणि हरणाची गती नक्कीच पाहायला मिळाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्यांच्या साहाय्याने धावफलक पुढे 57 या अंकावरती. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. यस, तिसऱ्या पंचांची मदत आपण घेणार आहोत धावबादसाठी. सर, रिव्ह्यू ज्या वेळेस तुम्ही घेताय त्यावेळेस थोडंसं लवकर घेत चला. नक्कीच धावबाद आहे की फलंदाज सेफ आहे हे आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहतोय.
तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये रमेश मिरगणे सर आहे. मागचे 5 दिवस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचं योगदान त्यांचं राहिले. आणि फलंदाज सेफ आहेत. 2 धावा आताच्या पळून पूर्ण होत आहेत. धावफलक 57. शेवटचा बॉल बाकी आहे. रजत तिकोने शेवटचं षटक हाताळत असताना पाहायला मिळाले. चांगलं षटक राहिले खरं तर डेट ओव्हरचं. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, दूर ठेवायचे फलंदाजाच्या रीच पासून. त्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त दिशा भरकटली जाते. वाईट बॉल. पंच आबा चौधरी सर कळवत आहेत. एक्स्ट्रा धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. 58. यावेळेस रिव्हर्स फटका खेळलाय. अल्टी पलटी बॉलला केले सीमारेषेच्या बाहेर कलटी. शेवट गोड केलाय माळुंगे क्रिकेटला माळुंगे संघानं. पहिला डाव संपलाय. 62 धावा 5 षटकांमध्ये जमवलेल्या आहेत. आणि श्री अमृतेश्वर क्रिकेटला मोठा संघाला 30 चेंडूमध्ये 63 धावेंचं आव्हान दिलंय. HRKK शेंदराचा भाळी टिळा शेंदराचा भाळी टिळा माती माळगळा ऐका होती नवलाई आतुड बडवित बडवित आली नका बाई आतुड बडवित बडवित आली नका बाई ए शेंदराचा भाळी टिळा शेंदराचा भाळी टिळा माती माळगळा ऐका होती नवलाई असुड बडवित बडवित आली नका बाई असुड बडवित बडवित आली नका बाई कोतराज वागी वाजवितो गजर चांग भल गाजवितो. पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. क्वालिफायर 2 ची लढत सरपंच शंकरभाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक आणि त्यांच्या विरोधामध्ये बावधन स्पोर्ट बावधन या 2 संघांदरम्यान पुढची लढत आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिली फलंदाजी करत असताना धावफलकावरती 62 धावा माळुंगे क्रिकेटला माळुंगे संघानं लावलेल्या आहेत. यस फायटिंग टोटल चांगला स्कोर खरं तर इकडे उभा केलेला आहे माळुंगे संघानं. मात्र या धावा डिफेन्स करण्यामध्ये यशस्वी होणार का हे पुढच्या डावामध्ये आपल्याला पाहायचं आहे. चला अमृतेश्वर क्रिकेटला मोठा टीम आपले फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहे. चांगल्या दर्जाचं आयोजन, प्रचंड मेहनत, अफाट कष्ट आणि अथक प्रयत्नातून उभा राहिलेला हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण मागचे 5 दिवस अनुभवलेला आहे. आणि आज अंतिम दिवस. भैरवनाथ करंडक कुळे पहिलंच पर्व आपण पाहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये एका वेगळ्या उंचीवरती ही स्पर्धा घेऊन जाण्यामध्ये यशस्वी राहिलेत आयोजक. त्यांचं देखील कौतुक करणं खरं तर गरजेचं आहे. नक्की जसं पुढच्या डावाला सुरुवात होईल या 63 धावा बनवल्या जातील की डिफेन्स केले जातील ऐकूयात योगेश सावळे सरांच्या आवाजामध्ये. सर या, आपलं स्वागत आहे. हॅलो 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 ठीक. धन्यवाद सागर सर, मनापासून आभार. मंडळी नमस्कार. समस्त ग्रामस्थ कुळे आणि स्वर्गीय पैलवान गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस.
याचसाठी केला अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा आणि तो अंतिम दिवस खऱ्या अर्थानं जो मैदानावरती रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील फायनल डे, अंतिम दिवसामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करून घेऊन जाईल मैदानामध्ये म्हाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा या दोन संघांमधील ही लढत. पंचांचा इशारा लेट प्ले, चला खेळूया डावाला सुरुवात. सेकंड इनिंगला होते सुरुवात. यस, पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर स्विंग होणारा चेंडू मैदानावरती पाहायला मिळालाय. गुडले स्पॉट वरती बॉल पिच झाला आणि झपकन विकेट किपर शुभमदादा सुतार यांच्या हातामध्ये स्थिरावताना पाहायला मिळाला. चेंडू मैदानावरती डॉट आलाय. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या लगत क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये उडवलाय बॉल हवेत आणि इथे मिड ऑनला फिल्डर थोडेसे मागे धावत असताना निलेश पाडाळे, वा वॉट अ जजमेंट, वॉट अ कॅच. ओमकार मोहोळ खातं न उघडता शून्यावरती धक्का बसतोय पहिला श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा संघाला. ओमकार मोहोळ बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. शून्यावरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. दोनही राईट हँडर बॅटर मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय. सातत्याने एक लेफ्टी एक राईटी आपण मोठ्या संघाकडून पाहतो. अमोल उभेला सलामीसाठी प्रमोट केलं जातं, परंतु मैदानावरती काहीसा वेगळा गेम प्लॅन आहे आणि नक्कीच तिकडे ओमकार मोहोळला प्रमोट केलं गेलं, परंतु मैदानाच्या आतमध्ये निश्चितच तो प्लॅन तितकासा वर्कआउट झाला नाही. ओमकारचं खातं उघडलं नाही, तो शून्यावरती आऊट झाला. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेतील अंतिम दिवस आहे. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली न ज्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालवे थे लढवय्यांच्या सदाशरी. रणफंदीची जाता मची, कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थाने या पवित्र पावन भूमीमध्ये साधू संतांचा वसा आणि वारसा लाभलेला वारकरी संप्रदायाचं मूळ व्यासपीठ असणारा आणि खऱ्या अर्थानं बैलगाडा मालकांचा हा तालुका, कुस्तीगिरांचा हा तालुका आपण पाहतोय मुळशी तालुका. ओहो हो, वा काय जबरदस्त एफर्ट्स आहेत मिड विकेट मध्ये. वॉट एफर्ट, वॉट एफर्ट. षटकार थांबवला या पठ्ठ्यानं. क्रिकेटच्या मैदानावरती काही क्षणासाठी तुम्हाला व्हॉलीबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं, जिथे अगदी तो बाउंड्री लाईनच्या जवळ गेला, दोन्ही पाय हवेत घेतले आणि बॉल नक्कीच बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकलला. वा, कमालीचे एफर्ट्स. करण सुतार, जबरदस्त जबरदस्त एफर्ट. षटकार थांबवलाय पट्ट्यानं. फक्त एक धाव या चेंडूवरती मिळते. हे एफर्ट्स गरजेचे आहेत. तो उडसा उसळ घेणारा चेंडू होता. कव्हर्स आणि पॉइंटच्या फिल्डर मधून गॅप शोधण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल आणि एका धावेनं धावफलक मैदानाच्या आतमध्ये पुढे पोहोचताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती आहे. अजिंक्य खैरेचे षटक आणि या षटकामध्ये निश्चितच एक महत्वपूर्ण विकेट गेला. त्यासोबतच फक्त 2 धावा. हो हो हो, पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये. कंट्रोल अतिशय जबरदस्त आहे म्हाळुंगे क्रिकेट क्लब टीम कडून. विशेषतः मित्रांनो, रन्स चालू कुठे होतात, एखाद्या क्षणाला मोठी बाउंड्री आल्यानंतर मैदानामध्ये धावा सुरू होतात, बॅटरचा कॉन्फिडन्स वाढतो, तिकडे रन्स चालू होतात, परंतु रन्स पूर्णपणे थांबवण्याचं काम अजिंक्यने षटक क्रमांक 1 मध्ये जरूर केले, परंतु कौतुक तितकंच होणं करणचं देखील अपेक्षित जरूर आहे, कारण करणनं तो षटकार थांबवला आणि त्यामुळे धावा पूर्णपणे थांबल्या. पहिल्या ओव्हरमध्ये एकही बाउंड्री नाहीये, 2 धावा धावफलकावरती. दिवस क्रमांक 2 तुम्ही पाहिला असेल भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेतील. श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा संघासाठी खऱ्या अर्थानं एक स्वप्नवत दिवस होता, कारण जवळपास 3 वर्षांची मेहनत आणि त्यानंतर सातत्यानं मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धा भरपूर खेळले. अनेकदा अपयश आलं, अनेकदा तिथे जर पाहिलं तर भरपूर अडथळे आले, परंतु निश्चितच त्या अपयशाला, त्या अपयशातून निश्चितच नव्या नव्या गोष्टी शिकत पुढे घेत गेले आणि त्यानंतर त्यांनी भैरवनाथ करंडकामध्ये या हंगामामध्ये तर ते स्वप्न होतं ते साकार केले. बक्षीस पात्र फेरीत पोहोचलेत.
आता क्वालिफायरच्या लढतीमध्ये भिडतात. पाहूया काय घडेल या सामन्यामध्ये. म्हाळुंगे क्रिकेट क्लब मुळशी टेनिस क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा हा संघ आहे. मुळशी तालुक्यातील एक दादा संघ म्हणून या संघाची ओळख आहे. अनेक बायकर मॅन या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. बॉलिंग मार्क वरती बायकर मॅन मयुरेश कांबळे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती आहे. डॉट बॉलची संख्या वाढते आणि मैदानावरती एकही बाउंड्री अजून आलेली नाहीये. जवळपास 7 चेंडू या धावातील टाकले गेलेत. ऐश्वर्य खूपकरकडे फार मोठी क्षमता आहे. एक हाती सामना जिंकून येण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. तर समोर युवा गोलंदाज, टॅलेंटेड गोलंदाज मैदानावरती मयुरेश कांबळे. यस, यावेळेस बुंदा टाकलेला बॉल होता. हा बॉल उडवलाय ओव्हर कव्हर ओव्हर द बाउंड्री रोप. एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतायत 4. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेतील नक्कीच पहिल्या मॅच मधील दुसऱ्या डावातील पहिला चौकार. सहा धावा धावफलकावरती आहे. या फटक्यांची आवश्यकता होती ज्याबद्दल मी चर्चा केली. एकही बाउंड्री नाहीये. ऐश्वर्य खूपकरला ठाऊक आहे जास्त वेळ आपण शांत राहिलो तर समीकरण अवघड होईल. आणि यावेळेस बैठक सजवली आहे. डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और सिक्सर देख. 6 धावा. गेम कैसी नेम का ये गेम है. थँक्यू डीजे. 12 धावा धावफलकावरती आहे एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. म्हाळुंगे क्रिकेट क्लब या संघाला एक नवी उपमा निश्चितप्रमाणे आपण देऊ शकतो. बायकर मॅनचा संघ म्हणून या संघाची देखील ओळख जी नक्कीच निर्माण झालेली आहे. यावेळेस थोड सॉफ्टमच्या बाहेरून टाकलेला बॉल होता. वाईडिश मिडोपेक्षा कव्हरला. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची धाव प्राप्त होत नाहीये. षटक क्रमांक 2. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज मैदानामध्ये मयुरेश कांबळेच्या हातामध्ये चेंडू सोपावलेला जो पाहायला मिळालाय. भैरवनाथ करंडकाचं एक दमदार आयोजन, एक देदीप्यमान नियोजन आणि या सुंदर आयोजन नियोजनातून साकारलेला हा सोहळा आहे. परत एकदा उडवलाय बॉल ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर आहेत परंतु त्यांना टाटा बाय बाय करत बॉल 1 बाउन्स पोहोचेल सीमारेषा पार आणि धावा मिळतील त्या 4. चौकार. भैरवनाथ करंडक कुळे या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रामुख्यानं आकाश भाऊ साठे देखील आपण पाहतोय. त्यांचे देखील प्रचंड धावपळ आहे. स्पर्धेचाच अंतिम दिवस त्यामुळं निश्चितच मान्यवरांची देखील मोठी मांदियाळी येईल. आडव्या बॅटचा वापर. शॉर्ट पिच बॉल त्यावरती केलाय कडक प्रहार. पुल शॉट आणि बॉल गुल केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावसंख्या आली परंतु या ओव्हरमध्ये तब्बल आपण जर पाहिलं 20 धावा आल्या. 2 षटकांमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 22. 18 बॉल 41 ची गरज. धन्यवाद डीजे. 22 धावा धावफलकावरती आहे एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकार मोहोळचा विकेट गेला. एकही चौकार आला नाही. करण सुतारनं जबरदस्त पद्धतीने षटकार थांबवला परंतु मैदानाच्या आतमध्ये निश्चितच ओव्हर नंबर 2 मध्ये षटक क्रमांक 1 ची भरपाई केली. आता पुढच्या 3 ओव्हर आपण पाहतोय ज्या बाकी आहेत. 18 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 41 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि त्यापैकी 18 पैकी 6 चेंडू अजिंक्य खैरे फेकणार आहे. त्यामुळे मैदानावरती निश्चितच आता 18 बॉल 41 13.67 च्या रिक्वायर्ड रन रेटनं तुम्हाला मैदानावरती फलंदाजी करायची आहे. गोलंदाज इथे निलेश पाडाळे. अनेक स्पर्धांमध्ये प्रामुख्याने जर पाहिलं
तर एक मोस्ट विकेट टेकर गोलंदाज म्हणून देखील आपण त्यांना पाहिले. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट पाहिले, मिडल ओव्हरमध्ये पाहिले. यावेळेस लेफ्ट हँडर फलंदाज अमोल उभे पिक ऑफ शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फ्लो अतिशय जबरदस्त, परंतु तिकडे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू मैदानावरती आलाय डॉट. पुन्हा एकदा षटक क्रमांक आपण पाहतोय. ओ हो याही वेळेला अगदी उजवा पाय थोडस आपण पाहतोय समोर करत हा चेंडू आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता. याही वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अजून एक चेंडू मैदानावरती आलाय डॉट. मागच्या ओव्हरमध्ये ऐश्वर्य खूपकरनं आपण पाहतोय प्रचंड मेहनत केली, तिकडे षटकार चौकार लगावले, परंतु या ओव्हरमध्ये अमोल उभे थोडेसे नक्कीच आपण पाहतोय अडखळतायत. परंतु एखादा चांगला फटका त्यांचा देखील आत्मविश्वास वाढवेल आणि त्यांना देखील बॅक इन फॉर्म आणेल. परंतु निलेश पाडळे यांचं कौतुक आहे, कित्येक वर्ष खरं तर क्रिकेटची सेवा करतायत. प्रामुख्यानं जर आपण पाहिलं गेली 2 दशकं हा खेळाडू एक चांगलं क्रिकेट खेळतोय आणि निश्चितच मैदानामध्ये एक अनुभवी खेळाडू म्हणून या संघामध्ये काम करत असताना, या संघामध्ये खेळ साकारत असताना अनेक युवा खेळाडूंच्या समोर एक आदर्श म्हणून देखील प्रामुख्यानं निलेश पाडळ या खेळाडूला आपण पाहतो. समोर ऐश्वर्य खूपकर आहे, प्रचंड मोठा लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं तर मुळशी तालुक्यामधून संपूर्ण जर आपण पाहिलं पुणे जिल्हा असेल, पुणे शहर असेल, नावाची चर्चा राहिलेली आहे. स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग, फास्ट अँड फ्युरियस, इट्स अ सिक्सर, 6 रन. थँक्यू डीजे. स्पर्धेचे आयोजक प्रतिमेश भाऊ मांडेकर देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्याचं देखील भैरवनाथ करंडकमध्ये आपण स्वागत करूयात. 29 रन, 29 धावा धावफलकावरती आहे. ऐश्वर्य खेळतात 8 बॉल 27, अमोल उभे 6 बॉल 2. परत एक आडव्या बॅटनं वापर इथे केला जरूर, परंतु तिकडे फिल्डर तैनात केले आणि मैदानामध्ये मोठी विकेट आहे. ठाऊक आहे माळुंगे क्रिकेट क्लब संघाला या विकेटचं महत्व, त्यामुळे सगळे खेळाडू एका जागेवरती जमा झालेत. हाच विकेट आपल्याला मिळवायचा असा गेम प्लॅन होता आणि मैदानामध्ये निश्चितच तो विकेट मिळवलाय. ऐश्वर्य खूपकर बॅक टू द पवेलियन. डीप मिड विकेटला आपण पाहतोय कडक कॅच, सुंदर झेल आपण पाहतोय. तृणाल खैरे उर्फ गुड्डू यांनी टिपला आणि नक्कीच त्यानंतर ते सेलिब्रेशन देखील आपल्याला पाहायला मिळालं. महत्व ठाऊक होतं या झेलाचं. माळुंगे क्रिकेट क्लब बायकर मॅनचा असणारा हा संघ, हा उल्लेख वारंवार निश्चितच मी करतोय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन निलेश पाडाळे. विकेट टेकर आहेत सांगितलं होतं आणि त्यांनी देखील एक निर्णायक विकेट मिळवला. जरूर षटकार आला, परंतु त्या षटकारानंतर कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालं. दरम्यान षटक संपलेलं आहे. 3ऱ्या क्रमांकाचं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत त्या 31. 31 शेवटचे 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. चला कातर खडक संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. बावधन स्पोर्ट क्लब संघाचे संघनायक देखील आलेले आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. जनार्दन भाऊ साठे आणि त्याचबरोबर मुरलीधरजी गायकवाड साहेब, नाणेकर पाहुण्यांना देखील विनंती आपण टॉस साठी या. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होईल. अ, 31 रन, 31 धावा धावफलकावरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इस्टँडच्या पाठीमागे शुभमदादा सुतार आहेत. लेफ्ट हँडर फलंदाज अमोल उभेसाठी जर आपण पाहिलं, ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग आहे, वाईडिश डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. समोरच्या बाजूला आपण पाहतोय कव्हर्समध्ये एक फिल्डर तैनात आहेत. तरी बहु पाडाळे लॉंग ऑफमध्ये चाललेले आहेत. तर मैदानामध्ये हा टिपिकल फिल्डिंग सेटअप आपल्याला नक्कीच जो मिडल ओव्हर्समध्ये पाहायला मिळतो. सर्कलच्या आतमध्ये गली पॉइंट
ला फिल्डर तैनात आहेत. बौद्धन स्पोर्ट क्लब संघानं टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः गोलंदाजी निवडली. सरपंच शंकर भाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक टीम मैदानावरती आपल्याला प्रथमतः फलंदाजी करताना पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. मैदानावरती रंगलेली ही लढत श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा विरुद्ध महाळुंगे क्रिकेट क्लब. अजय मोहोळ 1 चेंडू 2, अमोल उबे 7 चेंडू 3, 11 बॉल 31 ची आवश्यकता असताना अमोल मैदानावरती आपण पाहतो निश्चितच तिसऱ्या क्रमांकावरती आल्यानंतर थोडंसं ते अडखळले, परंतु सातत्यानं ओपनिंग पेअर मध्ये ते आल्यानंतर अजून त्यांचा खेळ आपल्याला बहरताना पाहायला मिळालेला आहे. परंतु फारसा फरक पडला नाही, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अगदी दुसऱ्याच बॉलवरती विकेट गेला आणि जणू काही ते ॲज अ ओपनर म्हणूनच मैदानावरती खेळतील, कारण फक्त 2 बॉल अगोदर टाकले गेले होते. फारसा तिकडे बदल झाला नव्हता. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न. बायकर मॅन अजिंक्य खैरे बॉलिंग मार्क वरती कामगिरी करतायत. एक बायकर मॅन तुम्हाला डीप मिड विकेटला हरिभाऊ पाडाळे पाहायला मिळतील. एक बायकर मॅन तुम्हाला लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळाले. ते आता नक्कीच TR सर्कलच्या आतमध्ये येत आहेत. लेफ्ट हँडर बॅटरसाठी पॉइंटला क्षेत्ररक्षण करताना मयुरेश कांबळेला आपण पाहू. तर एस्टाईनच्या पाठीमागे नक्कीच आपण पाहतोय ज्यांना 2 व्हीलर बाईक अगदी कट मारून गेले ते शुभमदादा सुतार, कारण सभापती करंडकामध्ये नक्कीच ते देखील रेसमध्ये होते. त्यामुळे बायकर मॅनचा संघ म्हणून आपण म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघाकडे पाहतो, चॅम्पियन संघ म्हणून या संघाकडे पाहतो. तर निश्चितच श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा या संघाबद्दल देखील भरपूर चर्चा त्या साखळीवरील मॅचेसमध्ये लीग क्वार्टर फायनलच्या मॅचेस वेळी आपण केली, कारण परिश्रम होते, मेहनत होती. अनेक दिवस खरं तर आपण पाहतो थोडंसं बॅड पॅचची झुंजत राहिले, परंतु त्यानंतरनं एकी पाहायला मिळाली संघाची. हो यावेळेस बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा DOT डॉट. 7 चेंडू सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता मैदानामध्ये आपण पाहतोय. चला बौद्धन स्पोर्ट क्लब संघ आणि सरपंच शंकर भाऊ चव्हाण कातर खडक टीम, तुम्ही तुमच्या डगआउट जवळ जाऊन थांबायचं आहे. ही मॅच संपल्यानंतर पुढील मॅच आपण वेळेमध्ये सुरू करणार आहोत, याची नोंद घ्या. कारण यावेळेस फुल टॉस टाकलाय, ऑन साईडला उडवलाय बॉल, लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल थांबवलाय, त्यानंतर दुसऱ्या धावेचा कॉल. 2 पूर्ण, 2 धावींवरती समाधान असेल. षटक संपलेला आहे. 4थं धावफलकावरती धाव आहेत त्या 35. अजिंक्य खैरेचा स्पेल मित्रांनो आपण पाहिला. 2 ओव्हर टाकल्या, फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 1 विकेटही मिळवला. कमालीची गोलंदाजी राहिली या गोलंदाजाची. मी चर्चा केली की 18 बॉल तुम्हाला 41 बनवायच्या, त्यापैकी 6 बॉल हे अजिंक्य खैरे टाकणार आहेत. मग निश्चितच मैदानावरती त्या गोलंदाजाच्या विरुद्ध अटॅक करणं या खेळपट्टीवरती प्रचंड अवघड अनेक फलंदाजांना गेलेला आहे. तर निश्चितच यानंतर 6 चेंडू 28 ची गरज आणि पुढील मॅच सरपंच शंकर भाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक विरुद्ध बौद्धन स्पोर्ट. बौद्धन स्पोर्ट क्लब संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी निवडली. कातर खडक टीम प्रथमतः फलंदाजी करतील. आनंद पाडाळे लास्ट ओव्हर, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट, यॉर्कर स्पेशालिस्ट मैदानावरती आनंद पाडाळे सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 35 धावा, 35 रन. भैरवनाथ करंडक कुळेचा हा देखना सोहळा. अंतिम दिवस पाहूया याची देही याची डोळा. रंगलाय भैरवनाथ करंडकाचा हा सुंदर सोहळा. आनंद पाडाळे अंतिम ओव्हर मध्ये तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध फिल्डर कृणाल खैरे आहेत. तिकडे 1 धाव मिळेल आणि 1 धावेने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धाव आहेत ते 36. 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 27 धावेंची आवश्यकता मैदानामध्ये आपण पाहतोय. अमोल उभे संघर्ष करतायत आणि निश्चितच मैदानावरती अमोल उभेचं आउट ऑफ फॉर्म जाणं हे संघासाठी न परवडणार आहे. या मॅच मध्ये जर अमोल उभेच्या बॅटमधून रन चालू राहिले असते तर ऐश्वर्याचा प्रेशर थोडासा कमी झाला असता, प्रेशर आटला असता आणि तिकडे निश्चितच एक षटकार आल्यानंतर त्यांनी पुढचा बॉल सिंगल डबल साठी ट्राय केला असता, परंतु दुसऱ्या एंडर रन्स थांबलेत. त्यामुळे काउंटर अटॅकच गरजेचा होता आणि त्या प्रयत्नात ऐश्वर्या खोपकरची विकेट गेली. दरम्यानचा बॉल ऑन साइडला उडवलाय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून खेळलाय. एक खणखणीत प्रहार, षटकार. थँक्यू डीजे.
4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मॅच जिंकण्यासाठी. 21 बनवायच्यात. 4 चेंडू 21. मुलुभे या अगोदर काय झाले ते विसरायचे. इथून पुढे काय बेस्ट करता येईल त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. समोर आनंद पाडाळे यॉर्कर स्पेशालिस्ट आहेत, परंतु आता टप्पा थोडासा मागे खेचला. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आलाय डॉट. 42 धावा धावफलकावरती. 3 चेंडू 21 ची आवश्यकता. समीकरण मैदानामध्ये रंगताना त्यावेळेस देखील बॅटच्या पुढे बॉल टाकलाय, उडवलाय हा बॉल वाईडिश लॉंग ऑनला फेकून दिलाय लांब लांब खूप लांब बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. दोन चेंडू 15 ची गरज आहे. 2 बॉल 15. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं परत एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळून काढला. तिकडे नक्कीच आपण पाहतोय बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 4 धावा मिळतील. शेवटचा एक चेंडू. 11 रन्सची आवश्यकता आहे. या मैदानावरती काल आपण एक मोठा रेकॉर्ड पाहिला. 12 बॉलवरती 50 धावा. खरं तर क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये आपण पहिल्या इनिंगमध्ये बनताना पाहिलं. एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम आकाश साठेनं केला बालगुडी संघाकडून, मायरा 11 टीमकडून. त्यामुळे आज निश्चितच मैदानावरती काय नवनवीन रेकॉर्ड होणार याची उत्कंठा संपूर्ण मुळशी टेनिस क्रिकेट चाहत्यांना आहे. भैरवनाथ करंडक कुळी ही स्पर्धा आपण पाहतोय. एका पाठोपाठ एक मुळशी तालुक्यातील क्रिकेटच्या स्पर्धा उंचीवरती जातात. दरम्यान टॉप 4 मध्ये पोहोचणारा संघ ठरलेला आहे. महाळुंगे क्रिकेट क्लब सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्ले टीम. तर हार्डलक अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा संघ. एक संधी मिळेल आता, त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना आहेत. तर सामन्याचा सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. आणि या सामन्यामध्ये नक्कीच आपण जर पाहिलं अष्टपैलू खेळी साकारत. खरं तर 2 ओव्हर हाताळल्या, 5 धावा खर्च करत एक विकेट घेतला. बॅटिंग करताना 10 चेंडूंमध्ये 19 धावा. अजिंक्य खैरे प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराचे मानकरी. तर अजिंक्य या आपल्याला सामनावीर पुरस्कार देखील दिला जाणार आहे. यस, मॅच पूर्ण झाल्यानंतर आपण पाहतोय जरूर सामना आपण जिंकलेला आहे, परंतु या सामन्यामध्ये काय चुका झाल्यात, बॉलरनं कुठला चेंडू खराब टाकला, बॅट्समननं कुठला स्ट्रोक खेळला याची चर्चा आहे. कारण ही खरं तर चर्चा तुम्हाला पुढच्या मॅचसाठी ती नक्कीच उपयुक्त ठरते. आणि हे ठाऊक आहे माळुंगे क्रिकेट क्लब टीमला, कारण एक चॅम्पियन संघ म्हणून या संघाकडे आपण पाहतो. तर प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी आपण वितरित करूयात. अजिंक्य खैरे ठरलेले आहेत सामनावीराचे मानकरी. तर सामनावीर हा पुरस्कार जनार्दन भाऊ साठे यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच वितरित करूयात. क्वार्टर फायनलचा देखील सामनावीर पुरस्कार अजिंक्य यांच्या नावावरती होता आणि तो देखील पुरस्कार आपण आता वितरित करणार आहोत. 2 ट्रॉफी निश्चितच आपण पाहतोय अजिंक्य यांना दिल्या जाणार आहेत. तर स्पर्धेचे आयोजक सुपन भाऊ शिंदे असतील, जनार्दनजी साठे साहेब असतील यांच्या शुभ हस्ते हा सामनावीर पुरस्कार नक्कीच आपण पाहतोय. प्रामुख्यानं जो या ठिकाणी दिला जातोय मुरलीधरजी गायकवाड साहेब आहेत, नाणेकर साहेब आहेत आणि नक्कीच आपले सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते मालपटे मामा देखील आहेत. सगळ्यांच्या शुभ हस्ते सामनावीर पुरस्कार या ठिकाणी वितरित होतोय. तर क्वार्टर फायनलचा देखील एक सामनावीर पुरस्कार अजिंक्य यांचा जो बाकी होता तो देखील आपण देऊयात. तर नक्कीच अभिनंदन अजिंक्य. 2 शब्द नक्कीच आपल्या सोबत बातचीत करायला आवडेल, कारण या अगोदर स्पर्धा आपण पाहिली जांभेगावाच्या मैदानावरती पार पडली. त्यानंतर एक महिनाभराचा गॅप होता. असं फारसं खरं तर चित्र मुळशी क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाही, परंतु निश्चितच मध्ये जो आपला इलेक्शनचा काळ होता त्यामुळे अनेक स्पर्धा नक्कीच थोड्याशा थांबल्या. परंतु त्यानंतर पुन्हा मैदानावरती आल्यानंतर ज्या एनर्जीने तुम्ही खेळलात त्याबद्दल काय सांगाल? मधल्या काळामध्ये सराव वगैरे कसा पद्धतीने केला? महिनाभर तर कोणीच बॅट बॉल आता धरलेला नाही, तरी पण प्राईजमध्ये आलं याचा खूप आनंद आहे. याचं कारण आहे आमच्या टीममध्ये जी एकी आहे, भले प्रॅक्टिस नको करू पण एकीच्या जीवावरती आम्ही प्रत्येक स्पर्धेत प्राईजमध्ये जातो. भैरवनाथ करंडक या स्पर्धेबद्दल काय सांगाल? हे मैदान खरं तर आता संपूर्ण मुळशीकरांना प्रिय आहे. खरं तर आयोजकांचा प्रयत्न होता स्पर्धा लवकरात लवकर घेण्याचा, परंतु मैदान उपलब्ध होत नव्हतं. त्यांच्या गावच्या मैदानावरती स्पर्धा घेण्याचा विचार होता, परंतु त्यांनी विचार केला की एक चांगलं मैदान आपल्याकडे आहे, आपण थोडासा वेळ काढूयात आणि त्यानंतर जेव्हा मैदान मिळेल तेव्हा स्पर्धा घेऊयात.
तर आयोजकांबद्दल काय सांगाल आणि या मैदानाबद्दल? तर नक्कीच कुळ्याचं कौतुक केलं पाहिजे. जे संघ रेग्युलर खेळतात त्यातले पण असे काही संघ आहे जे स्पर्धा घेत नाही, पण यांनी न खेळता सुद्धा स्पर्धा घेतली, त्याबद्दल त्यांचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा पुढील मॅचसाठी. तर सामनावीर पुरस्कार अजिंक्य खैरे, तर नक्कीच आपण पाहिलं ऑलराऊंडर खेळी केली आणि संघाला सेमीफायनलला पात्र करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला.